बकासुराचा वध. पांडव वनवासात असताना एकचक्रा नगरीत साध्या वेशामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी राहत होते. माता कुंतीही त्यांच्याबरोबर होती. एकदा त्या ब्राह्मणाच्या घरात कुंतीने रडारड ऐकली. तिने विचारले तेव्हा ब्राह्मण म्हणाला, जवळच्या डोंगरावर बकासूर नावाचा दुष्ट राक्षस राहतो. त्याला रोज 3 मन भात, 2 रेडे आणि 1 माणूस एवढे अन्न लागते. एकेका घरातून एक दिवस हे अन्न त्याला द्यावे असे ठरले आहे. आज ही पाळी माझ्यावर आली आहे, म्हणून आम्ही फार दुःखात आहोत. कुंती म्हणाली, तुम्ही काही काळजी करू नका. माझा मुलगा भीम बकासुराकडे अन्न घेऊन जाईल. कुंतीने भीमाला सर्व हकीकत सांगितली. ठरल्याप्रमाणे भीम बकासुराकडे अन्न घेऊन गेला. भीम म्हणाला, बकासुरा, घे तुझे अन्न. आणि भीम स्वतःच ते अन्न खाऊ लागला. तेव्हा बकासूर संतापला. भीमाच्या पाठीवर तो जोराने ठोसे मारू लागला. भीम म्हणाला, वा वा, पाठ चांगली रगडून मिळाली. बकासुराने एक मोठे झाड उपटले आणि भीमाच्या अंगावर फेकले. भीमाने ते झाड पकडले आणि बकासुरावर फेकले. भीम मोठमोठ्याने हसू लागला. बकासुराला चेव चढला. तो भीमाच्या अंगावर धावून गेला. भीमाने त्याला दोन्ही हातांनी पकडले. त्या राक्षसाच्या शरीराची पाठीकडून घडी केली. तेव्हा कडकड असा आवाज झाला. राक्षसाचे शरीर मोडून पडले. भीम एकचक्रा नगरीत परत आला. बकासुराच्या वधाची बातमी सगळीकडे पसरली. सगळ्या लोकांना आनंद झाला. त्यांनी भीमाचा जय जयकार केला.